थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण अगदी सुरुवातीला कुठं होत होतो एकदा बघू. पान 373 पद 265. अखंड श्रीपती नावाचे अखंड श्रीपती नाम वाचे नाम वाचे हरि विण दैवत नाई भयन चित्ती हरि विण दैवत नाई भयन चित्ती अखंड श्रीपती नावाचे अखंड श्रीपती नाम वाचे नाम वाचे हरि विण दैवत नाई भयन चित्ती हरि विण दैवत नाई भयन चित्ती राम कृष्ण मूर्ती याज पावृत्ती राम कृष्ण मूर्ती याज पावृत्ती नित्य नामे तृप्ती झाली आमा नित्य नामे तृप्ती झाली आमा झाली आमा
नामाचे निस्मरणे नित्य पै सुखात, नामाचे निस्मरणे नित्य पै सुखात, दुजियाची मात नेणो आम्ही, दुजियाची मात नेणो आम्ही, नेणो आम्ही. हरिविण दैवत माई पयन चित्ती, हरिविण दैवत माई पयन चित्ती. निवृत्ती जप तू अखंड नामावळी, निवृत्ती जप तू अखंड नामावळी. हृदय कमळी केशीराज, हृदय कमळी केशीराज, केशीराज. हरिविण दैवत माई पयन चित्ती, हरिविण दैवत माई पयन चित्ती. अखंड श्रीपती नाम वाचे, अखंड श्रीपती नाम वाचे, नाम वाचे. हरिविण दैवत नाई पयन चित्ती, हरिविण दैवत नाई पयन चित्ती, हरिविण दैवत नाई पयन चित्ती. चित्तात भगवंताशिवाय काही असू नये, मुखात नामाशिवाय काही असू नये, मग नित्यनामे तृप्ती झाली असं होऊ शकेल. एका दोन गोष्टी साधल्या तर तिसरी गोष्टी आपोआपच साधते. जेवढ्या प्रमाणात दोन गोष्टी साधतील तेवढ्या प्रमाणात तिसरी गोष्ट साधते. चित्तात जेवढा म्हणून भगवंत आहे तितक्या प्रमाणात भगवंताचे जे गुण ते आपल्याला अनुभवायला येतील. जितकं स्मरणात नाम राहील तेवढे नामाचे गुण अनुभवायला येतील. सगळं पूर्ण झालं तर सगळं सुखच राहील. तेव्हा हे कसं करावं याच्यासाठी आपल्याला ज्या पुढच्या अभंगाकडे आपण आलो तिथे होतो आपण. त्यासाठी समता वर्तावी लागते, अहंता खंडावी लागते आणि मग सतत सुखात असणं, कशानंही त्याला बाध न येणं, याला मोक्ष मोकळाच झाला. कोणीच त्याला बांधू शकत नाही कशानेच. कुठली आशा नाही, कुठलेही नाही, पास नाही, काही नाही, काहीही त्याला बांधू शकत नाही. ती नाही तसं नाही, पण बांधू शकत नाहीत. असं दोऱ्या पडलेल्या आहेत, आपल्याला अडकवलेली नाही, कुठली अडकवू शकत नाही. ते तर राहीलच. जग आहे म्हटल्यानंतर द्वैत आहे म्हटल्यानंतर द्वैत राहील, पास आहे म्हटल्यानंतर पास राहील, नाते म्हणलं नाते राहतील, व्यवहार म्हणलं व्यवहार राहील, सगळं राहील. पण महाराज कसं म्हणले, निघायचं का आता चा निघाला मनाने. आपल्याला काय असं उठून जातं तेवढे काय कल्पना करायला नको, पण निदान मनाने म्हटलं तर द्या सोडून, म्हटलं दिलं सोडून बोला. असं ज्यांची हुकूमत तयार झाली ती कशाने झाली तर तोच मोक्ष आणि तो मार्ग, त्या चालण्याचा जो अधिकार आहे, त्याची पदवी हा जो योग्यता आपला परवा ज्ञानेश्वरीमध्ये विषय झाला,
ती पदवी म्हणजे खऱ्या अर्थानं योग्यता, ती योग्यता अंगी यावी म्हणजे मग हा मोक्ष मार्ग येतो. ती कशाने येते ते आपण पाहत होतो. समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, अहंता खंडावी. त्यातली अहंता खंडावी ही खूप मोठा जटिल विषय असल्यामुळे तो आपण आधी घेतला, त्याचे प्रकार पाहिले, समतेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. आता समता असावी म्हणणं वेगळं आणि बरोबरच आहे. समतेला स्थान दिलेलं आहे ते सर्वांनी दिलेलं आहे. नित्यंच समचित्तत्व कुठे मागे एकदा आपल्याला स्वर्गाचा सुद्धा उल्लेख केला, मग तिथं मोक्षाचा उल्लेख झाला की हे तरे तैर्जित सर्गो येशाम साम्य स्थितम मना. त्यांचं मन समस्थितीत आहे, त्यांनी इथंच स्वर्ग जिंकलेलं आहे. बाकीचे कुठं आणखीन काय उड्या मारून आकाशात कुठं स्वर्ग वर्ग काय नाही, आणि खरं काय नाहीच आहे ते इथंच आहे. मिळालं तर इथंच मिळेल, आणि ज्याची इथंच मिळवायची इच्छा आहे त्यानंच हे करावं. मागणं कधीतरी मिळणारे वगैरे तसलं काय नाही. महाराज म्हणायचे परमार्थ हा रोकडा व्यवहार आहे. एक वेळ प्रपंचात उधारे आहेत, दुकानदारांना विचारा. नसेल तर DS सुद्धा घेणाऱ्यांना विचारा वाटलं तर. एरियसमध्ये मिळतो म्हणजे उधारच की नाही. महागाई भत्ता सुद्धा एरियर्समध्ये मिळतो. एरियसचा अर्थ काय झाला, उधारच झालं की ते. म्हणजे तिकडे प्रपंच सगळा उधारीच, परमार्थात म्हणले रोकडा व्यवहार आहे. तेव्हा आपल्याला उलटं वाटतं खरं सांगायचं तर. हे रोकड हे खरं वाटतं इकडचं, इकडची रोकड वेगळीच डोक्यात असते, ती नव्हे रोकड, त्यामुळं गोळवत होतो. तसं नाही. रोख म्हणजे आपण एक लोभ सोडा, दुर्लोभ झाल्याचा आनंद घ्या लगेच, इतकंच आहे. एक ममता सोडून बघा, आनंद घ्या लगेच. हे जे सगळे परमार्थाच्या गोष्टी ते लगेच केला की त्याचा आनंद लगेच मिळू शकतो. आता पुन्हा अडकलं तर पुन्हा दुःख आहे, ते काय त्याला इलाज नाही. आता आपण जसं वागू तसं त्याचा परिणाम होणार, कारण रोखच आहे सरळ सरळ. तर रोकडा व्यवहार आहे. त्या अर्थाने हे तैर्जित सर्ग ही गोष्ट खरी. येशाम साम्य स्थितम मना म्हणून सम झालं तर समचित्त ज्याचं झालं तो मगाशी म्हटलं तसं पदवी म्हणजे अधिकारी आहे, मोक्षाचा अधिकारी आहे. आणि अडचण ही आहे की प्रपंचात समचित्त राहता येणं. एक वेळ ते नारदांना सांगितलं तसं तेलाचं भांडण ते वगैरे वगैरे सगळं जी गोष्ट आहे तसं ते फिरून येणं एक वेळ परवडलं. पण हे तेल एकदम थेंब सांडता वगैरे ती गोष्ट सांगतात ना, तसं आहे. थेंब तेल सांडता फिरून या, तर तसं ते सोपं एक वेळ. किंवा ते दोरावरून चालतात वगैरे ती पण ह्याच्यापेक्षा बरं. पण समचित्त कठीण आहे, आणि तिथं तर त्याची किल्ली आहे. म्हणल्यानंतर ते किती कठीण असलं तरी तिथंच आपल्याला झगडा केला पाहिजे, तो तिथंच करायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यात पुन्हा असं आहे, चित्तसम आहे असं नाही, समता वर्तावी म्हणले, पुन्हा ती वागायची आहे परत. माझ्या मनात सर्वांच्या विषयी अत्यंत समभाव आहे. म्हणजे तो काय चाललंय रे, हां असलं नाही, हा कोण तो कोण ते काय नाही.
आहे ना ती वर्तायची, नुसत्या आहे यानं भागत नाही. मी अमुक करणार आहे वगैरे ते तसं जसं असतं. अनेकांचा नाही का आता निवृत्त झालो म्हणजे केवळ नाम, बाकी काही कसलं नाव काढू नका, फक्त नाम नाम. नंतर बरीच नावं निघतात, तसं नाही, नाम. पण ते तसल्या ह्याच्यातलं लिहून दिलेलं कागद नाही, घ्यायचं आहे खरंच. तर तसं ते खरंच वागायचं आहे, समचित्त आहे आणि ते समचित्त प्रत्यक्ष अंमलात आणायचं आहे, वर्तावी. त्या वर्तण्यामध्ये अडचण आहे. त्याविषयी आपण एक मुद्दा मागच्या वेळेला थोडा तपशिलानं पाहिला, तो म्हणजे हा की बाहेर विविधता आहे, मग त्यामुळं अडचण येते. ही सम नाही आहे सगळं. बाहेर सुद्धा सगळं सम असतं तर आपण सम, बाहेर सम, सगळं इक्वल होऊन गेलं असतं काम. पण ते पाण्यात त्याला जर थेंब टाकल्यासारखं आहे, ते मिसळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या बाहेरच्या विविधतेत हे राहत नाही. आता अडचण अशी आहे की विविधता आहे, त्याला काय म्हणावं, विषमता म्हटलं जातं जास्त करून. आणि विषमता आली की विषमतेचं एक दुःख आलं. कारण त्याचाही आपण जाता जाता फक्त उल्लेख करू, कारण आता झाला महिना दीड महिना म्हणून, की विषमतेनं एका वेळी सुखाचं वाटतं, त्याच वेळेला दुसऱ्याला दुःखाचं वाटत असतं. तेव्हा हे लक्षात ठेवलं तर कधीतरी आपल्याही वाट्याला ते दुःखाचं येणार, तेव्हा दुसरा कोणतरी सुखात असणार. असं विषमतेचं गणित आहे. विविधतेचं गणित काही असं नाही आहे. विविधता ही विविधता आहे, हे तिचा आनंद आहे. सगळीच गुलाबाची फुलं नाहीत, सगळेच चाफा नाही, सगळंच हे नाही. असं एक जे आहे त्याचं सौंदर्य चाफ्याचं चाफ्याला आहे, गुलाबाचं गुलाबाला आहे, तुळशीच्या रोपाचं तुळशीच्या रोपाला आहे. सगळ्याचं ते वैविध्य आहे. ते निसर्ग जपू इच्छितो आणि त्यामध्ये त्याची कारणं काय ते पण आपण गेल्या वेळेला पाहिलं. व बाहेर तर इतकं दिसतंय, ते चल आहे, स्थिर आहे, जड आहे, हलका आहे, किती किती प्रकारे आपण बघतो. जड वस्तू दिसते, हलकी वस्तू दिसते, चल दिसते, स्थिर दिसते, जवळ दिसते, दूर दिसते, किती प्रकारे वैविध्य बाहेर. आपण समोर राहावं कसं, सगळंच जवळ आहे असं नाही, सगळंच दूर आहे असंही नाही, काही जवळ आहे काही दूर आहे. असं झालं की ते अडचण येते की हे सगळ्याशी समान कसं राहावं. नातेवाईक नाही का जवळचे आणि दूरचे असतात. नुसतंच जवळ दूर म्हटलं म्हणून बरं वाटलं, पण तरी सुद्धा त्यात पुन्हा असा प्रश्न हा एक शब्द घातला मध्ये म्हणजे मग ते घोटाळा निर्माण होतो. हे जवळचे ते दूरचे, त्यांना बोलावलं आम्हाला नव्हतं आमंत्रण वगैरे, असं नाही का होत. वास्तविक तसं काय असंच नाही. पण काय असेल व्यवहाराने आपल्याला वाटतं ना जवळ दूर. तर ह्या सगळ्यात उंच सकल बाहेर तर निसर्गाचं तर आहेच, आपण आणखीन काय काय करून ठेवलं आहे ते सगळं आहे. तेव्हा आपण वागताना सम राहावं म्हणजे काय एवढं फक्त सारांशाने आज सांगायचं. त्यांना काय समता वर्तावी म्हणजे अभिप्रेत आहे आणि त्यामुळं काय होऊ शकेल. आणि हे त्यांचं होतं. गेल्या वेळेला मला वाटतं आपल्याला या अभंगाची आठवण झाली होती की हे त्यांचं होतं आणि ज्यांचं झालं त्यांना त्याचा आनंद पण त्यांचा अपरिमित असतो असंही आपण पाहिलं होतं. त्याला एक मार्ग हा आहे की एकच गोष्ट आहे, म्हणजे महाराजांनी श्रीराम जय राम जय जय राम, आपल्यालाही श्रीराम जय राम जय जय राम, त्यांनाही रामकृष्ण हरी, आपल्यालाही रामकृष्ण हरी. तेव्हा समता वर्तायचीच असेल तर एक समता ही गाठता येईल की नामाने आपण एकच पातळीवर आहोत, एकाच ठिकाणी आहोत. आपल्याला महाराजांची आठवत असेल चरित्रामध्ये, त्या ते जरा चिकित्सक विद्वान ग्रस्त होते, काही एक विशेष योग्यता आपल्या अंगी आहे असं त्यांना वाटत असेल वगैरे, बघा आपल्याला आठवत असेल तर असेलच म्हणजे, तर विशेष योग्यता आपल्या अंगी आहे असं वाटत असेल. त्यामुळे ते महाराजांना म्हणत मला काही उपदेश करा. आणि हे सगळे जे सरसकट लोकांना सगळा जो सांगतात तर त्यांची अशी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला सांगावं. कारण आपण शेवटी आपली योग्यता वेगळी आहे, अधिकारी पुरुष आहोत, या दृष्टीनं काहीतरी पारमार्थिकदृष्ट्या काही वेगळं केलेलं आहे म्हणून मला वेगळं सांगावं. महाराजांनी सांगतो त्यामुळे त्यांना जास्त उत्सुकता वाटली की खरंच आता आपल्याला असं काही सांगतील की बस जे कोणाला काय सापडलेलं नाही आणि आपण धरून जाऊ, म्हणून ती जे काय आहे गोष्ट तसं आहे. तेव्हा ते महत्त्वाचा दिवस बघून महाराजांनी त्यांना सांगितलं की आज आंघोळ करून या आणि आपण आपल्या खोलीत बसूया. आणि खोलीत बसून दार बीर लावून घेतलं. महाराजांचं बोलणं म्हणजे बाहेर खोलीचं दार लावलं तरी
ऐकू जाईल असं. तेव्हा तर ते खोलीत बोलायचं त्यांच्याबरोबर, पण ते बाहेरचं नाही ऐकू जाईल एवढं. म्हणजे त्याला खाजगीत म्हणावं तर खाजगीत, लोकांना म्हणावं तर लोकांना काय कळल्याशिवाय राहणार नाही असं. पण हे अशी काय तर ते तरा त्यांच्या काय वेगवेगळ्या होत्या एवढं खरं. म्हणून त्यांना ते आंघोळ करून सगळं करून आवरून सगळं यायला सांगितलं आणि म्हणाले आज तुला सांगतो, कितके दिवस मी तुला सांगतो म्हटलं. जवळ बसून घेतलं, अगदी मंडे लावून बसून घेतलं. म्हणले अत्यंत गुह्यात हे मी तुला सांगतो. असं शेवटी असं काही माणसांना वाटतं असं काहीचं सांगावं वगैरे. तर माझ्या गुरुनी मला नाम घ्यायला सांगितलं, तेच मी आयुष्यभर घेतलं, तेच तू घे. काय कुणास ठाऊक, पण त्या माणसाला काहीतरी असं काहीतरी ऐकलं तर समाधान झालं. एवढी गोष्ट खतर खरी की अशी गोष्ट कुठं काय महाराजांनी, त्यांनी एवढं तरी त्यांना वाटलं की एवढ्या वातावरण हे करून या आरती महाराजांनी शेवटी अंतिम म्हणून ही गोष्ट सांगितली तर ती खरोखरच ती अंतिम असली पाहिजे असं त्याला वाटलं. आणि तिथून त्याचं ते बदललं गणित. तेव्हा असं काही ह्या असतात गोष्टी, माणसाच्या मनात कल्पना असतात, तर त्यांचं काही नाही, त्यांना सगळं समानच असतं. खरं सांगितलं तर नाम त्यांनी तिथं कीर्तनात जे सांगितलं तेच, जे गुराला सांगितलं तेच, यांना बोलवून अगदी खाजगी तितके दिवस थांबायला लावून अगदी दार लावून घेऊन सगळं करून सांगितलं पुन्हा तेच. तर आता ते बदलेल कुठे, तर त्या अर्थाने साम्य मी आपल्याला म्हणत होतो ते मुळदा साम्याचा होता की तेच नाम त्यांनी म्हणजे इतक्या खाजगीमध्ये बोलावून पुन्हा त्यांनी काय सांगितलं, तर माझ्या गुरूंनी मला नामच घ्यायला सांगितलं आणि तेच मी तुला सांगतो, मी तेच घेतलं आणि तेच तू घे. असं ह्या 3 वाक्यात खरं सांगायचं तर समता कुठे आहे ह्याचा एक मार्ग आहे की नामात समता आहे. हां, रूपात समता नसेल, रूप हा दृश्याचा भाग आहे, त्यामुळे कदाचित हे रामकृष्ण हरी आहे, वेगवेगळ्या प्रतिमा येत असतील, पण नामाला ते समान आहे खरं सांगायचं तर आपण तिथे राहिलो तर एक समतेचा मार्ग आपल्याला सापडलेला आहे, वर्तनाचा मार्गही सापडेल त्याच्यातून, पण समतेचा एक मार्ग तरी नक्की हा आहे. आता वागण्याचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दलचे 3 मुद्दे फक्त आपल्याला सांगायचे आहेत. त्यावेळेला आपल्याला ज्यांना हे सापडलं ते जे वागले त्याची आपल्याला आठवण झाली होती. जय जय रामकृष्ण हरी ते सगळ्यांनाच कामून झालं. म्हणजे ते माऊली म्हणाले, हेही म्हणतात, निवृत्तीनाथही म्हणतात, तुकोबाई म्हणतात, सगळ्यांना पंढरीचा टकळा लागला असे तसं ते त्यांना ते रामकृष्ण हरीच लागलेले आहे. जय जय रामकृष्ण हरी हरी, जय जय रामकृष्ण हरी हरी, जय जय रामकृष्ण हरी. हे तर समज आपल्याला आहे. आणि राव आम्हा सारखाची जीव, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. अशी आठवण आपल्याला गेल्या वेळेस झाली, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. आपण उठून पळत सुटतोय बघायला तिकडे चौकात, हे म्हणतात मुंगी आणि रावा आम्हा सारखाची जीव. आणि तेच आनंदाची डोही आली आहेत, तेच तरंगतायत. आपली धडपड चालली सगळी गटांगळ्या खातोय. म्हणजे त्यांचा अनुभव अधिक प्रमाण, आपला अनुभव प्रमाण काय आहे तो दुःखाला फक्त, त्यांचा आनंदाला प्रमाण, आपला दुःखाला प्रमाण. मग आपण ओळखावं काय झालं ते त्यांनी सांगितलं, ते महत्वाचं होतं. ते गेल्या वेळेला वेळ झाला नाही. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, गेला मोह आणि आशा, गेला
गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा, कळी काळाचा हा फासा, कळी काळाचा हा फासा, कळी काळाचा हा फासा. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. गेला मोह आणि आशा, गेला मोह आणि आशा, गेली म्हणून गेला मोह आणि आशा, म्हणून गेला मोह आणि आशा, गेला मोह आणि आशा. कळी काळाचा हा फासा, कळी काळाचा हा फासा. मुंगी आणि राव आम्हा सारखाची, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. सोने आणि माती, सोने आणि माती, आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. सोने आणि माती आम्हा समान आहे चित्ती. आपण म्हणून चित्तात समान आहे, ठीक आहे. प्रत्यक्षात व्यवहाराचा काहीतरी विचार करायला पाहिजे की नाही. हा असं वर्तावी म्हणजे काय ते कळतं. वर्तावी. सोने आणि माती, सोने आणि माती, आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, घरा वैकुंठ हे सगळे, घरा वैकुंठ हे सगळे, घरा वैकुंठ हे सगळे, घरा वैकुंठ हे सगळे. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, मुंगी आणि राव सारखाची जीव. घरा वैकुंठ हे सगळे आले, घरा वैकुंठ हे सगळे. हे जे राजाने पाठवलेलं होतं ना, त्याच्यावरती हा अभंग आहे ना, त्याच्यामध्ये आहे ना, दिमट्या तिवटी घोडे हे तो बऱ्याच ना पडे. वाटतं तिथले काटे टोचायला लागले म्हणजे अवघड जातं. तेव्हा पदाचं काय, कशाचं काय, काय गेलं ते दोन गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या सांगितल्या. गेला मोह आणि आशा. म्हणजे निर्मोही मनुष्य, आशा म्हणजे निराशा नाही झाली, आशाच समोर निघून गेले. आशा बाळगली की आशा भंग होतो, अपेक्षा बाळगली की अपेक्षा भंग होतो. तेव्हा निरपेक्ष झाले. तसे त्या अर्थाने आशेचा पाश सुटला आणि म्हणून हे साध्य झालं त्यांना. म्हणजे याचं एक दिशा आपल्याला कळू शकते, तर त्यावरून आपल्याला जो मार्ग शोधायचा आहे तो आपण कसा शोधावा असं मला वाटतं. की आता वर्तताना म्हणजे वागताना समता वर्तावी, वर्तावी म्हणजे समान राहावं. ठीक आहे, आपण समान चित्ती आहोत, आता सगळ्यांना समान वागू. सगळ्याला समान राहायचं म्हणजे काय, म्हणजे तसं ते अडचणीचंच आहे. म्हणजे खरं सांगायचं तर पास झाला त्याला शाबासकी दिली, ठीक आहे. नापास झाला त्याला पण वा 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 बरं छान झालं. समान समता वर्तावी. किती छान काम केलंस, नापास झालास किती, इतकी कमी मार्क कोणाला मिळाले नव्हते आजपर्यंत वगैरे. असं काय याचं कौतुक करावं काय, इतके जास्त मार्क कोणाला मिळाले इथपर्यंत ठीक आहे, पण हे काय म्हणजे असं करता येत नाही. पासाबरोबर नापासाला शाबासकी देता येत नाही. आळशी लोळतोय बाबा, उद्योग काय करीत नाही काय नाही,
त्याला रोज जाता येतावं, पाया पडावं, वंदावं वगैरे. उद्योगी माणसाला वंदावं हे ठीक आहे. त्यामुळे असं समान उद्योगी माणसाला उद्योगीचा आळसाला देऊन चालेल का? हे सगळं समानच आहे सगळं. हे चोराला काय शिक्षा करावी, बरोबर सावाला पण शिक्षा द्यावी, नाही चालणार. असे किती प्रकार दिसतील आपल्याला. किंवा एक अत्यंत आज्ञाधारक मनुष्य आहे, पाठीवर थाप मारली, आज्ञा पालनाचं कौतुक केलं, हे तर ठीक आहे. पण एक बेताल आहे, ऐकत नाही, जुमानत नाही, असं आहे, तर त्याला काय जवळ घेऊन छान आहे म्हणावं, नाही जमणार. म्हणजे हे अशा अर्थाने समान वर्तन हे शक्य नाही. यामुळं अनवस्था निर्माण होईल बाहेर. आपल्याला एकतर ते जमणार नाही ही गोष्ट आहेच. पण समजा अगदी काय आपल्याला त्याने सांगितलं समता वर्तावी म्हणून तो पास झाला त्याबद्दल तुला बक्षीस आणलं, तसा तू नापास झालास त्याबद्दल तुलाही बक्षीस आणलं, ठर ठीक आहे, गुरुनी सांगितलं किंवा काही आत लिहिले म्हणून आपण करायचं ठरवलं, तर काय होईल, तर अनवस्था होईल. म्हणजे जो यावर्षी पास झाला तो म्हणजे पुढच्या वर्षी नापास झालं तरी तेच मिळणार आहे, त्यामुळं काय नाही, तो कशाला कष्ट करेल, तेव्हा हे तर काही जमणार नाही. तेव्हा अनवस्था म्हणतात तसं प्रसंग येईल. मग असं जर झालं तर मग कायदे कानूला अर्थ राहणार नाही, न्यायाला अर्थ राहणार नाही, बाहेरच्या कुठल्या व्यवस्थेला अर्थ राहणार नाही, पासाला प्रेरणा राहणार नाही, आज्ञापालन करणाऱ्याला प्रोत्साहन आहे ते राहणार नाही, त्याची जे आज दृढभाव आहे या सगळ्याबद्दल तो राहणार नाही, बाहेर एकंदरीतच शिस्त उरणार नाही. ह्याचंही जर सगळं असं करायला लागलं तर म्हणजे समता वर्तावी हेही खरं आहे, आणि शबासकी पण खरी आहे, आणि धपाटा दिला ते पण खरं आहे, शिक्षा दिली ती पण खरी आहे, बक्षीस दिलं ते पण खरं आहे. हे बरोबर आहे दोन्ही. फक्त ह्याला काय समजायचं हे सगळं, म्हणजे हे जे बाहेर जी विविधता आहे तिचं हे व्यवस्थापन आहे असं समजून घेतलं म्हणजे सोपं पडतं. म्हणजे आणि ते जे बाहेरचं व्यवस्थापन आहे, म्हणजे काय चूक केली तर आपल्याकडे एक दंड आहे. समजा एखादी गोष्ट चुकीची, काय वाहन चालवलं चुकीचं, तर दंड आहे. बरोबर चालवलेलं बक्षीस असेल पण त्याला दंड नाही, एवढं तर नक्की. म्हणजे चूक झाली तर दंड आहे. म्हणजे अशा तऱ्हेनं एक प्रकारचा भेद केलेला आहे, पण भेद व्यवस्थेसाठी केलेला आहे. तेव्हा आणि तसं तरी का म्हणावं, विना अपघात सेवा आपल्याला बक्षीस नाही मिळत, हो की नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचा अपघात न करता त्यांनी इतके वर्ष, काय 25 वर्ष गाडी चालवली, 10 वर्ष गाडी चालवली, ह्याबद्दल बक्षीस नाही देत. म्हणजे आहे तशाही मार्गाने त्याला कुठेतरी रेकग्नाईज होतच ते शेवटी. तर हे शबासकी आहे आणि इकडे ही शिक्षा आहे, इकडे दंड आहे. हे काय आहे, तर ही जी विविधता निर्माण झालेली आहे सगळीकडे, तिचं एक व्यवस्थापन करण्याचे प्रयत्न आहे. म्हणजे एकदा दंड केला की तो सुधारून पुन्हा त्या मूळ पदावरच्या ह्याच्यावर यावा, मूळ जी अपेक्षित स्थिती आहे त्याला यावा, यासाठी हे व्यवस्थापन म्हणून हे केलं आहे. इकडे दंड केला, तो सोसल्यामुळे किंवा त्याची जाणीव झाल्यामुळे, चुकीची जाणीव झाल्यामुळे तो बरोबर रस्त्याने जायला लागला, नीट नियम पाळायला लागला, हे अपेक्षित आहे. म्हणजे बाकीचे नियम पाळणाऱ्यांच्या बरोबर त्याला आणली, म्हणजे समता निर्माण केली असं मला म्हणायचं. यात जो समता आहे ती समता निर्माण करण्यासाठी हे व्यवस्थापन आहे. तर हे करून त्यांना एका पद्धतीनं एकत्र आणलं. आता ह्यात दोन प्रकार आहेत. एक निसर्ग करतो ती समता आहे, एक आपण करतो ती आहे. बाहेर म्हणजे ही समता निर्माण करायची बरोबर आहे. आता ही कशी चालली आहे विषमतेचं, तिथं व्यवस्थापन कसं करायचं हा बरोबर आहे. पण हे व्यवस्थापन आपणच करतो असं आहे का, निसर्ग करतो आणि आपणही करतो. दोन प्रकारचे व्यवस्थापन आपल्याला दिसतील बाहेर. निसर्गाचं व्यवस्थापन कसं आहे बघा, की एक वेल आहे, समजा एक झाड आहे, एक वेल आहे. आता झाडाच्या ठिकाणी एवढी ताकद आहे की स्वतःच्या बळावरती वर जाईल, एवढी त्याच्याकडे भक्कमपणा आहे. वेलीला तो भक्कमपणा नाही. आता इथे वैविध्याचा प्रश्न आला, शक्ती, दुर्बलता, ही विविधता आली. तिचं व्यवस्थापन निसर्ग करतो की नाही. वेल बरोबर झाडाच्या जवळ अशी उगून ठेवतो की ती पकडत वर जाते. असं माणूस एकमेकांना आधार देतो का बघा. फक्त निसर्ग काही कुठल्याही इन्स्ट्रक्शन, सर्क्युलर, परिपत्रक काहीही न काढता हे काम करतो की वेलीला बरोबर झाड ते त्याच्याबरोबर घेऊन जातं आणि अगदी तो जितकं उंच आहे तितकी वेल उंच असते, एवढी त्याच्याबरोबर वेल जाते. हे निसर्गाचं व्यवस्थापन आहे. त्यालाही माहिती की हा दुर्बल आहे, हा सबल आहे. त्या दुर्बलाचं सबलाशी कसं व्यवस्थापन करून त्यांना ते जेवढ्या उंचीवर गेलं तेवढंही वाढ याची करून त्याला तेवढ्या उंचीवर नेणं. मला काय सांगा, हातात ती वेल जर आपण पाहिलं असेल आणि जर सोडली तर खाली पडेल लगेच, इतकं तिच्या अंगी बळ नाही. पण जीव म्हणून तो सारखा आहे ना,
झाडाचा जीव म्हणून जो जीव आहे तोच जीव इथे आहे. म्हणे तो त्यांना जो मुंगी आणि राव सारखा आहे ना, तो तसा त्यांना तो सारखा आहे. निसर्गाला स्वतःला मुंगी आणि राव सारखाच आहे. तर मुंगीच्या ठिकाणी जे काही बारीक एक काही सजीवता आहे म्हणून ती चालतीये, हालचाल दिसते, तीच हालचाल त्यांना हत्तीत दिसते. तीच हालचाल आहे, कारण तोच सजीवता आहे. मग हे त्याला पाहण्याची क्षमता निसर्गाकडे आहे. आणि ते जे काही विविध दिसतं तो ह्या पद्धतीनं पूरक पद्धतीनं ते पुरं करतो. आणि त्याला तेवढ्याच उंचीवर जाऊ देतो. नाही तर तू वेलेस, तू दुर्बल आहेस म्हणून तू जाऊ नको, असं नाही आहे. आता माणसाच्या व्यवस्थापनातला फरक आपल्या लक्षात आला असेल काय. माणूसही व्यवस्थापन करतो. खरं म्हणजे दुर्बलाला सबलाची जोड. आत्ता म्हणलं तसं ही वेल दुर्बल आहे ना, तिला जसं त्या झाडाचा भक्कम आधार दिला आणि वर नेलं, तसं समजा कशाने काय, ज्ञानाने म्हणा, काय शक्तीनं म्हणा, जो दुर्बल आहे त्याला हात देण्याची व्यवस्था माणसाने निर्माण केली तर त्यांनी विविधतेचं व्यवस्थापन केलं असं म्हणायचं. त्याचा प्रयत्न तसा असायला हवा. खरं सांगायचं तर कायदा त्यासाठी आहे किंवा व्यवस्था त्यासाठी आहेत की अशा तऱ्हेनं त्याला आधार मिळावा. पण दौर्बल्याचा गैरफायदा घेतो मनुष्य. बरोबर उलट आहे बघा. निसर्ग दौर्बल्याला सबलाची जोड देऊन त्याला तितकाच उंच नेतो तितकं झाड उंच आहे. आणि मनुष्य दुर्बल आहे बघितलं की त्याला झोडपतो. तो कसलाही असो. हे होतं ना. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की एक मानवी व्यवस्थापन नाही असं म्हणत नाही. याच्यामध्ये जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न आहे. अज्ञानाला ज्ञानाची जोड दिली. शिक्षक ज्ञानी आहे, विद्यार्थी अज्ञानी आहे. हे सगळं आपण आदर्श भाषेत बोलतो होता. प्रत्यक्षात असंच असतं. असं काय मला काय मी काय खात्रीशीर सांगू शकत नाही. म्हणजे शब्देवर सांगा म्हणतात तसलं काही जमणार नाही. पण निदान एक आपण असं गृहीत धरू की विद्यार्थी अज्ञानी आहे, शिक्षक ज्ञानी आहे. तर त्या ज्ञानी माणसाला ह्या अज्ञानी माणसाचं ही जोड दिली आणि त्याला सांगितलं की बाबा ह्या अज्ञानीला तू ज्ञानी कर आणि तुझ्या पदवीला ने किंवा तुझ्या त्या ज्ञानाचा फायदा त्याला करून दे. हे मानवी व्यवस्थापनातला विविधतेचं ची समता करण्याचा मार्ग नाही का झाला. तो त्याच्या एवढा अधिकारी होतो, त्याच्या एवढा ज्ञानी होतो. तर तो व्हावा. तो माझ्या एवढा ज्ञानी झालास असं म्हणतात. तसं ते माझ्या एवढा ज्ञानी झालास हे का झालास तर ह्या सबलाला त्या दुर्बलाची जोड दिली म्हणून झाला. तर हे आहे म्हणून आपल्याकडून हे आता वेगवेगळे टॅक्सेस घेतले जातात. ते का घेतले जातात तर ते काही त्यातला भाग आहे असा की जो आपल्याला जो धनाच्या दृष्टीनं दुर्बल आहे, धनाच्या दृष्टीनं वंचित आहे, त्याला त्याचा फायदा देता यावा, पोचवता यावा आणि त्याला तिथं आणता यावं म्हणून हे खरं सांगायचं तर मूळ व्यवस्था आहेत. म्हणजे व्यवस्थेमध्ये माणसाला हे कळलेलं नाही असं नाही. मनुष्य निसर्गाचा अंश आहे ना, त्याला विविधता कळते, त्यात समानता कशी आणावी हे कळतं. त्यासाठी तो कायदे करतो. फक्त नंतर घोटाळा सुरू कायद्यानंतर पळवाटा सुरू होतात. तसं आहे. तर हे आपणच आता ओळखायचं की बेशिस्त आहे, गुन्हा आहे, तर त्याला शासनाची जोड दिली दुसऱ्या बाजूने की ते नष्ट होईल आणि हे एक होईल. आणि मग सगळे शिस्तीच्या काय जे आपल्या कल्पना असतील त्यानुसार वागतील. चांगल्याला शाबासकीची जोड दिली, पुरस्काराची जोड दिली, ती तेवढ्यासाठी दिली. तेव्हा विविधतेचं जोपर्यंत व्यवस्थापन होत आहे, व्यवस्थापन तर करावंच लागेल. निसर्ग आपलं करतोच आहे. एक साधं वेलीचं झाडच सांगून आपल्याला सांगितलं, बाकीचं आपण आणखीन खूप पाहू शकाल असं. तर तसं मानवही करतोय आपल्या परिणाम. म्हणजे एका बाजूने निसर्गाचं काम सुरू आहे, दुसऱ्या बाजूने माणसाचं काम सुरू आहे. माणसाचं काम इथपर्यंत आलं तर त्याच्यानंतर जे काही निर्माण करतो मनुष्य, तो कायद्याने व्यवस्था आणण्यासाठी, ते सगळे दंड निर्माण करण्यासाठी, गरिबाला संधी देण्यासाठी, काय अज्ञानाला जोड देण्यासाठी, ज्ञानाची जोड देण्यासाठी हे सगळं करतो. पण त्याच्यातून अव्यवस्थापन येतं कारण मनुष्याचं मनाचं घोटाळा आहे. तिथे समता नाही आहे आणि समतेची ओढ नाही, असावी असं वाटत नाही. हे जे आहे तिथं सगळ्या गडबड आहे. आणि म्हणून नंतर त्यात कुठेतरी, कारण समान झालं की त्याचे फायदेही समान होतील, ते होऊ नयेत याच्यासाठी त्याची तडजोडी सुरू होतात, कायद्याला पळवाटा सुरू होतात. हे होतं. आणि स्वार्थाने एकदा स्वार्थ आला की मग तो व्यवस्थेची सुद्धा अव्यवस्था करून हीच व्यवस्था आहे, सम आर मोर इक्वल दॅन अदर्स, तसं होतं. मग सम ॲनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स, तसं तऱ्हेचं होतं. आणि मग त्यातून जे निर्माण होतं त्याला विविधता म्हणत नाहीत, त्याला विषमता म्हणतात. आणि विषमता नेहमी दुःख देते. तेव्हा हे सगळं चित्र आपल्यासमोर स्पष्ट असावं. आपण काय करावं तेवढं तरी मार्ग आहे की एकूण समता हा सारांश आहे ना, तो वर्तायचा आहे ना, त्याला मी 3 मार्ग आपल्यासमोर ठेवतो. एक अंतरंग आहे.
आपल्या अंतरंगामध्ये विषमतेला आपण स्थान देऊ नये, समता ठेवावी. अंतरी समता. आता जगात आपण पाहिलं आत्ताचं दोन आहेत, वर्तायचं आहे म्हणजे एक स्वतःशी सुद्धा ते वर्तनच आहे. अंतरंगात समता असणं हे सुद्धा स्वतःशी स्वतःचं वर्तन आहे. तर ते नाही ठेवतायत. काही वेळेला अन्याय करावा असं वाटतो, काहीतरी चुकीचं करावं असं वाटतं. हे जे वाटतं हे सुद्धा व्यवस्थापनच आहे. तिथे थांबावं लागेल, नाही मला नाही करायचं. काय संस्काराने म्हणा, कशाच्या तरी आधाराने कशाने तरी कळेल आणि त्यानुसार आपण ते करणार नाही. म्हणजे अंतरंगाची समानता. भेदभाव करावा वाटला तरी करायचं नाही, लहान मोठं करावं वाटलं तरी नाही करायचं. हे आपण आपल्या मनाशी ठरवू शकतो. अंतरी समता. तर मनात विषमता, अन्याय, द्वेष, मत्सर हे सगळे त्यातली समता बिघडवणारे घटक आहेत. त्या आत आहेत. बाहेर काय होईल ते नंतर बघू, पण आधी आतलं आहे. तर आत आपल्याला ते समतेचा मार्ग चालता येईल. तर त्याच्यासाठी सावध असावं. अंतरी समता. जगी काय तर उचितता. माझ्यासाठी जगी उचितता असावी वागण्यामध्ये आणि जगदीशाशी समर्पितता असावी. माझे 3 मार्ग सोपे आहेत याला. जर आपल्याला खरंच समतेचं काही करायचं असेल, अंतरी समता, जगी उचितता आणि जगदीशाशी समर्पितता, ह्या 3 मार्गांनी समता वर्तन करणं शक्य आहे. जर करायचंच आहे आणि आपल्याला एक पूर्ण समतेचं त्यांना अभिप्रेत आहे, ते ज्यांनी पदवी मोक्ष मार्ग, ज्यांनी आपल्याला स्वतःला मुक्त होता येईल. ह्या जगाचं काय होईल याची काही चिंता करायचं कारण नाही. जग जाणे जगदीश जाणे, होईल काहीतरी. पण निदान मला मार्ग आनंदाचा किंवा मोक्षाचा किंवा चांगल्या अर्थाने कोणाला त्रास न देता सुखाचा मिळावा अशीच इच्छा असेल तर एवढं करता येणं शक्य आहे. जगी उचितता शब्द का वापरला? जगी समता नाही, जगी उचितताच शब्द आहे. तुम्ही उचितता एवढ्यासाठी वापरला की खटाशी कट, उद्धटाशी उद्धट, हा सगळा न्याय आहे ना शेवटी. मग ते दंड कशासाठी? मग दंड कोणाच करतात नाही. म्हणून मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की शबासकी पण आहे, थपाटा पण आहे, हे सगळं बरोबरच आहे. बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्याशी जे वागणं उचित होतं ते वागणं म्हणजे समता झाली. म्हणून अभ्यास केला नाही, त्याला दंड दिला किंवा काय गुन्हा केला त्याला दंड दिला, ही त्याच्याबरोबर समतेचं वागणं झालं. त्याला शबासकी द्यायला निघालो, मिळते अलीकडे. तर तशी जर त्याला शबासकी द्यायला निघालो तर समतेत बिघाड होतो आणि मग तो संपूर्ण व्यवस्थित बिघाड होईल. तर त्यासाठी गुन्ह्याला दंड हे बरोबर आहे. आणि सरळ योग्य वागणाऱ्याला शबासकी ही समता झाली. ह्या 2 गोष्टी वेगळ्या दिसल्या तरी ते वेगळ्या नाहीत. ती उचिततेमध्ये बसतं आणि उचितता हा समतेचा वर्तनातला आविष्कार आहे. उचितता हा म्हणजे काय? तर समर्था वागताना जे करायचं त्याला उचित, म्हणून आम्हा काय उचित. वास्तविक शत्रुमित्र समान एक त्यातच म्हटलेलं आहे. इथेच आहे ना शत्रुमित्र समान म्हणून आपल्या लक्षणामध्ये सगळ्या. पण मग हे शत्रुमित्र का समान नाही? शत्रुमित्र समान नाही. कट्ट्यामध्ये मुळात फरक आहे, वर्तनाचा प्रश्न आहे. म्हणून उचित काय आम्हा ते जे व्यभिचारी ना धर्म, आपण धर्मही सांभाळायचं आहे आणि औचित्यही सांभाळायचं आहे. वर्तनाचं औचित्य म्हणजे आता सोडा वाण मारून टाका, हे जे काय आहे हे काम आहे त्याचं त्यावेळेला. म्हणून तिथं उचित काय काम आहे तेच करायचं आहे. त्याच्या चुकलं आहे तर त्याला दंडच आहे असावा, म्हणजे ती समता झाली. आणि याला शबासकी असावी ही समता झाली. हे जरी 2 भाग दिसले तरी. तर त्यामुळं उचितता जगामध्ये, ही उचितता म्हणजे तारतम्य त्यातलं ओळखून ते वागलं, ही उचितता झाली. म्हणून ती नाही झाली तर मनुष्य म्हणतो आपण बघा की काय नापास होतोय किंवा काय चुकीचं वागतोय तरी त्याला मग लाडावून ठेवलं, मग म्हणतात मग तो बिघडला, म्हणजे उचितता चुकली. आपण समता करायला गेलो, 2 भाऊ आहेत आणि हाही उत्तम मार्गाने पास होतोय, तो लडबडतोय तरीसुद्धा त्याला त्याच्याच एवढा त्याला बक्षीस देऊ नकोस, त्यांना हे नको, भांडणं नकोत, हे नकोत म्हणून दोघांनाही सांभाळून टाक, मग दुसऱ्याचंही अकल्याण करू. ते नाही, नंतर मग बिघडला असं म्हणतात. म्हणजे काय बिघडलं? आपण तर समान बक्षीस दिलं होतं पण ते समान वागले होते का? नाही. मग उचित बिघडलं. म्हणून अशा तऱ्हेनं तारतम्याने जे उचित ते त्याच्याशी वागलं, म्हणून उचित काय आम्हा ते. आणि जगदीशाची म्हटलं तर जगदीशाशी समर्पितताच आहे फक्त. मी जे काही हे स्वतःशी आत समदृष्टी ठेवायचा प्रयत्न केला, ती त्याच्यात जे विषमता येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काय मत्सर वाटेल, काय हे वाटेल, द्वेष वाटेल, अन्याय करावाचा वाटेल, काय जी काय विषमता येईल ती सगळी मनातनं मी सतत दूर करायचा प्रयत्न करतो आहे. सर्वत्र भाव ठेवायचा प्रयत्न करतोय, समान राहायचा प्रयत्न करतोय, ह्या आतून झाल्या. तर ते करताना
आणि ही उचिततेनं वागताना, इतरांशी वागताना जे काही मी केलेलं आहे ते माझ्या सकट सर्व जीवन तुझं आहे ही समर्पितता. कारण हे सगळं पोटात घालण्याची क्षमता फक्त तिथेच आहे. जग नाही पोटात घालत. जगात जर चुकलं तर ते पोटात नाही घालणार. जगात त्याची प्रतिक्रिया आहे, भगवंताकडे प्रतिक्रिया नाही. तो म्हणेल ठीक आहे, तू तुझ्या परीने प्रयत्न केलास ना, हा बुद्धी कमी पडली असेल, शक्ती कमी पडली असेल, वागताना करायचं नियंत्रण राहिलं नसेल, ठीक आहे, पण तू मला सांगितलंस ना, झालं. समर्पिततेनं सगळं त्याचं होऊन जातं. म्हणजे गंगा मिळाली की समुद्राला, ती गंगा वगैरे काय नाही, समुद्र. तुम्ही दाखवा त्यात कुठली गंगा, ते नाही जमत. त्यामुळे समर्पण हा सर्वात उत्तम मार्ग आहे. आणि जो एकदा समर्पित आहे त्याला खरा मोक्ष मार्ग सापडला. म्हणून हे दोन करण्यामध्ये जर माझं काही चुकलंच असेल तर माझ्यासह सर्व जीवन तुझं आहे. त्यामुळे मी जे काही अंतरंगात आणि जे काही बाहेर, जे समता आणि जी उचितता, जे दोन्ही वागलो ते मी तुला आता अर्पण केलेलं आहे. आणि ह्याच्या पुढची आणखीन चांगली शुद्ध बुद्धी तू ठेवावीस. रोज प्रार्थना केली तर रोज अंतरंग शुद्ध होणार, रोज आपल्याला समतेचा मार्ग सापडेल, रोज मोक्षाचा मार्ग सापडेल. आणि मोक्ष म्हणजे काय? सुखानं झोप, साध्या भाषेत. सामान्य माणसाची समाधी आहे ना ती, असं काय म्हणून कोणी झोपला ना, म्हणजे इथं असं म्हणत नाही मी, डुलकी येते, मनुष्य थकून येतो काम करून आणि होतो एखाद्या वेळेला तसं प्रवचनात. तर तसं झालं तरी मला नको वाटतं, जाऊ इथंच 20व्या घरी गेले की पुन्हा कटकटी घडून. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी. हा खरं निवृत्तीनाथांचं पर्व काळाचं आहे. म्हणून आज काय झालं तरी आज संकीर्तन व्हावं अशी इच्छा होती. परवा पुण्यतिथी येऊन गेली, मला माहितीच आहे. आता पुण्यतिथीच्या पर्व काळात त्यांना प्रार्थना करायची, तुम्हाला अनुभव आला, आम्हाला काहीतरी निदान एक बोटभर चाकायला तरी अनुभव येऊ दे. त्याची गोडी लागली तर आम्ही बाकी सगळं सोडून ती करू आणि आपली कर्तव्य करू, पण तुम्हाला मिळालेल्या आनंदात आम्हालाही राहू द्या. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, 374. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, तोडी माया जाळ संकीर्तने, तोडी माया जाळ संकीर्तने, संकीर्तने, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, भवजळ काया पंचतत्व माया, भव
जळ काया पंचतत्व माया भजन उपाया पंढरी रावो भजन उपाया पंढरी रावो पंढरी रावो निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ तारक पंढरी प्रसिद्ध तारक पंढरी प्रसिद्ध माती दे चराचरी बोले वेदू वेदे चराचरी बोले वेदू बोले वेदू निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ माया मोह जाळ ममता निखळ माया मोह जाळ ममता निखळ सेविता सकळ होय हरी सेविता सकळ होय हरी होय हरी निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ थोडी माया जाळ संकीर्तने थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ जानकी वन स्मरण